स्वतःच्या खोलीची वाट चुकला होतास. माझ्याच घरात वरच्या मजल्यावर जाण्यासाठी मला परवानगीची गरज आहे हे मला माहित नव्हतं आई. मी कशाबद्दल बोलतेय तुला चांगलं कळतंय सत्या. हो कळतंय आणि त्याचं खूप वाईटही वाटतंय. कारण आतापर्यंत लाख वेळा सांगून झाले की जी चूक एकदा झाली ती पुन्हा पुन्हा. लक्षात आहे माझ्या. पण पिलूच्या जन्माच्या अख्ख्या रात्रीचा हिशोब तुला अजून देता आला नाहीये सत्या. आई आहे मी तुझी. एवढं मूर्ख नको समजूस मला. ज्या मुलीला काही दिवसांपूर्वी कोणीतरी किडनॅप केलं होतं, जिच्या मनावर नको नको ते आघात झालेत, जी इतकी वल्नरेबल आहे की ती स्वतःच्या जीवाचं बरं वाईटही करू शकते, जी डिप्रेशनच्या गर्तेत सापडले, तिच्याशी बोलणं, तिला वेळ देणं, तिची समजूत घालणं हे पाप आहे का? नाही आई. आरडाओरडा करू नकोस. मुलाला सावध करणं हे आईचं कर्तव्य आहे, ते मी केलं. मुलगा अगदीच डोक्यावर पडलेला नाहीये आई. त्याला त्याची अक्कल आहे. हो, मुलगा हुशार आहे यात वाद नाहीच आहे. पण काय आहे ना, मुलगा कितीही मोठा झाला, हुशार झाला तरी घरातून बाहेर पाऊल टाकताना आई त्याला सांगतच असते की बाबा रे सांभाळून जा, वेळेत परत ये. आता हे काही मुलाला माहित नसतं अशातला भाग नाही, पण हे त्याला पुन्हा पुन्हा सांगणं हा त्याच्या आईच्या आईपणाचा भाग आहे. आईनं मुलावर 2 पैसे विश्वास जास्त दाखवला ना तर मुलाला धन्यता वाटेल. विश्वास आहेच माझा तुझ्यावर, नशिबावर नाही. आणि माझं हे म्हणणं पिल्लूच्या जन्माच्या रात्री बहुतेक तूच खरं करून दाखवलंस. खूप रात्र झाली, जा झोप जा. अरे तुम्ही काय ऑफिसला निघालात का? मी आपला सहजच आलो होतो. चला मग. बरोबर. नाही, मला काही फारशी काही नाहीये. मीटिंग 11ची आहे, पण म्हटलं तो लवकर तयार झालोच आहे तर जाता आता मुधोळकरांकडे जावं, लिटिल प्रिन्सेसना मुजरा करायला. अरे वा. बघ त्या आनंदाला मी तुम्हाला पारखा नाही करू शकत. चला. तुम्ही पण येताय ना? मी नाही, मी ते मला एक महत्वाचं काम आहे त्यामुळे. नाहीतर मी काम नसतं तरी नसतं आला, बरोबर ना? आणि इनफॅक्ट बाबा मला दाट शंका आहे, मला कुठलंही अर्जंट काम नाहीये. भेंगराव तुम्ही. सत्यजितने तुम्हाला त्याच्या घरी यायला कधीच आडकाठी केलेली नाहीये बाबा. नाही ना, पण मी त्या घरामध्ये पाऊल टाकल्याबरोबर माझा अपमान करण्याची एकही संधी त्यांनी सोडलेली नाहीये, हेही तितकंच खरं आहे. आणि मागच्या वेळेस तर काय, आई साहेबांनी सुद्धा माझ्यावरती तोडसूक घेतलं. मी मुलीचा बाप असलो तरी इतका लाचार नाहीये भेंगराव. स्वतःचा इतका अपमान नाही करून घेऊ शकत मी. बाबा अहो, काही वेळेला काही गोष्टी बोलल्या जातात, दोन्ही बाजूनी बोलल्या जातात, पण म्हणून का आपण तेच शब्द, तीच वाक्य छातीशी किती दिवस कवटाळून बसायचं? काही जखमा भरायला वेळ लागतो. शिवाय मी हेही विसरू शकत नाही की माझ्या मुलीला त्या घरामध्ये जी वागणूक मिळते ना ती. बाबा मंजिरी वहिनींना त्या घरात मानच मिळतो. आणि हो, सत्यजित आणि मंजिरी वहिनींमध्ये समज गैरसमजाचा खेळ सुरू आहे. सत्यजितचा संशय स्वभावच यावेळी त्याचा पुन्हा घात करतोय. यावेळी सगळं घर मंजिरी वहिनींच्या पाठीशी उभं आहे, खंबीरपणे. स्पेशली शालिनी मावशी. इनफॅक्ट आता सध्या त्या घरात जर कोणी बहिष्कृत असेल ना तर तो आहे सत्यजित. पण मी तिथे गेल्यानंतर त्यांच्यात आणि माझ्यामध्ये जे खट्टे उठतात ना, त्याचा राग नंतर मंजिरीवर निघत नसेल याची गॅरंटी नाहीये मला. एक सांगतो बाबा, सत्यजित कितीही आतताई असला तरी त्याने आजपर्यंत एकदाही मंजिरी वहिनींना हात नाही लावला. म्हणजे काही उपकार नाही केले.
आणि त्यांनी माझ्या मुलीचा जो मानसिक छळ चालवला त्याचं काय? नाही व्यंगराव, नाही. स्वतःच्या नातीचा चेहरा बघायला न जाणं फार मोठी शिक्षा आहे, आणि ती मी स्वतःवरती लादून घेतली, मला माहिती आहे. आणि माझ्या 2 क्षणाच्या आनंदासाठी नंतर मंजिरीने मनस्ताप सहन करावा हे नाही, मान्य नाही मला. चला निघूया आपण. मी आता डायरेक्ट ऑफिसलाच आहे. पिलूला संध्याकाळी भेटेल. ठीक आहे, पण माझ्यातर्फे तिचा एक पापा घ्या. आणि आजोबा का नाही आले असं जर तिने विचारलं तर काय सांगू? तुझ्या माथेफरी बापाला विचार म्हणावा. चला. नाही, या 3 तारखांपैकीच सांगतो कुठली तरी. हो, आमच्या सोयीने मी कळवते, सगळ्यांशी बोलते आणि तुम्हाला फायनल तारीख कळवते. हा, हो, नाही कळवते मी तुम्हाला. 2 दिवस द्या मला. थँक्यू. हा, ठेवते. ही कोणाची बोलत होतीस? दामले गुरुजींची. बारशाची तारीख नको का नक्की करायला? बारशाची? म्हणजे पिल्लूच्या बारशाची? आता काय तुझं बारसं घालायचं पुन्हा? तसं नाही ग आई. हे ते जाऊ दे, तू आधी दादाशी बोललीस का हे त्याला आधी विचारून घे. होय, तुझ्या दादाशी मी बोललेली आहे. फॅन्टॅस्टिक. त्यामुळे तोच मला म्हणाला की तुम्ही सगळं ठरवा. मी दामले गुरुजींना फोन केला होता. त्यांनी मला 3 तारखा सांगितलेल्या आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या सोयीनी त्याच्यातली 1 तारीख आपण फायनल करायची. करेक्ट. आणि आता इथून पुढचं सगळं तू ठरवायचंय. अगं आई, एवढंच ना? तुझ्या तोंडातून शब्द बाहेर पडायच्या तो पूर्ण झालाच म्हणून समज. माझा तेवढा विश्वास आहे रे तुझ्यावर, म्हणून तर जबाबदारी टाकतीये. पण सगळं तूच बघायचंय. त्या डेकोरेटर आणि इंटिरियर आणि मुख्य म्हणजे केटरर, हे सगळं तू बघायचं. कळलं? सगळं झालं म्हणून समज. ती आपली गोवन सॅम्पल आहे ना, तिला घेतो आताशी. अरे काय तिला छळतोस तू? तिला जमेल तेवढं काम करत असते बिचारी. आई, आता कुठे नाही काम करते तर लगेच तुला पुळका आला का तिचा? अगं ती काय 1.5 शाणी आहे ना, मला चांगलंच माहितीये. अरे पण गोवन सॅम्पल. बरं आई, ते सोड. आई, मी काय म्हणतो, ह्यावेळी आपण एखादा छानसा हॉल घेऊया का? हॉल कशाला? आतापर्यंत सगळे सण समारंभ घरातच साजरे केलेत की नाही आपण? डोहाळे जेवण म्हण, गोंधळ, प्रियाचा साखरपुडा इथंच तर केलंय. माझं म्हणशील ना तर नेहमीप्रमाणे इथंच आपण बारसं करू. ठीक आहे. बरं आई, पाहुण्यांचं काय? त्यांची काय लिस्ट वगैरे काढली आहेस का तू? कोणाला बोलवायचं काय? करीन ना, करीन. बरं आई, आणि मंजिरी वहिनींच्या घरच्या मंडळींचं म्हणजे त्यांचं काय? तिच्या काकूला मी फोन करणारच आहे. फक्त सरनाईक साहेबांचं जरा त्यांची तयारी नाहीये रे या घरात यायची. बघूया, मी मंजिरीला सांगते त्यांच्याशी बोलायला. येतील ते येते. आई, तू वहिनींना सांगतेच बरं पडेल. बरं, ते डेकोरेटर्सना मी आत्ताच फोन लावतो. आणि तुझी काय पाहुण्यांची यादी आहे ती तू काढ. आणि मी जरा किचन मध्ये जाऊन आलो. आता किचन मध्ये तुझं काय काम आहे? आई, आपलं जे गोवन सॅम्पल आहे ना, तिची मानसिक तयारी आत्तापासून करायला हवी. तेव्हा कुठे बारशाच्या दिवशी जाऊन उभी राहील. नाहीतर काम चुकारपणा करायची 1000 कारणं देऊन मोकळी होईल. आणि अशी तशी नाही. आई, मला सर्दी झाली हो. आई, ताप आला. आई, डोकं दुखतंय. पुरे बायको आहे तुझी ती. अगं, म्हणूनच सांगतोय तुला, मी चांगला ओळखतो तिला. आलोच. कठीण आहे. प्रिया, कामात आहेस? मला कसलं आलंय काम? मी ना तुझ्यासाठी एक गोष्ट आणली. काय? नाही म्हणजे ती आपली जुन्या आळ्यातली अंजी, ती ना परवा शिर्डीला गेलती. तिच्याकडनं ना मी साईबाबांची उदी मागवली. ही बघ, ही ठेव तुझ्या जवळ. अगं, ही उदी जवळ असली ना म्हणजे आपल्या बाजूला त्या वाईट शक्ती असतात ना, त्या समजा पळून जातात. आत्या, तू कशाला माझ्यासाठी एवढं सगळं? आता जिच्यासाठी हक्कानं करावं अशी तू एकच आहेस बाई मला. अगं, तू नव्हतीस ते दिस कसे काढले माझं मलाच ठाव. मी तर साईबाबाकडे नवस सुद्धा बोलले. कोणतं बी विघ्न न येता माझ्या प्रियाचं आणि सुहासरावांचं लगीन झालं की मी बाबांच्या सेवेला शिर्डीला जाणार.
आत्या तू आता तुझ्यासाठी नाही करणार तर कुणासाठी करणार? बरं मला सांग, तुझं सुहासरावांशी बोलणं झालंय का? ते तयार आहेत ना मग तुझ्या संग लगीन कराया? हो, तो सत्यजितशी आणि मावशीशी तसं बोललाय. नाही म्हणजे त्या दिवशी ती मंजिरी ती बोलली होती, पण दुधानं पोळलेल्याला ताक बी फुंकून पितया म्हणून विचारलं. आत्या, सुहासचं मन खूप मोठं आहे, खूप चांगला मुलगा आहे तो. खरं सांगू प्रिया, नाही म्हणजे मला असं वाटत होतं की ती मंजिरी उगा आपल्या भावाला खपवायला निघाली. कोण तो सुहास? पण म्हणतात ना, देव जे करतो ते भल्यासाठीच करतो. सुहासराव लई चांगले आहे, माझी खात्री आहे. तुझी ती काळजी घेते, तुला खूप सुखात ठेवते. बरं मी जाते. अगं ते शनी मंदिरात जायचं आहे, शनीला तेल घालायचंय. आत्या तू तिकडे पण? आता शेकडोनं संकट आली म्हणजे समद्या देवाची आठवण होते बघ. एका देवाने थोडं भागते. मला काय नाही वाटत ग त्याचं. फक्त माझी एवढीच इच्छा आहे, या समद्या देवांनी मिळून तुला सुखी ठेवावं. येते. नेत्रा, अरे मंजुषा वहिनी, तुम्ही काही हवंय का तुम्हाला? मी नाही ग, मला काहीच नकोय. इनफॅक्ट मी तुलाच मदत करायला आली. काही करू का? तुम्ही मला मदत करायला आलाय? हो. खरंच? हो अगं मंजुषा वहिनी, अहो मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू. पहिल्यांदा या किचन मध्ये कोणीतरी मला मदत करायला आलंय. तुम्ही खरंच खूप चांगल्या आहात मंजुषा वहिनी. वहिनी नको म्हणू सगळं, फक्त मंजुषा म्हण. आता मी कोणाचीही बायको नाहीये, नाही का? अहो पण दादा तर असून. नेत्रा प्लीज. नाही सॉरी, म्हणजे खरंच सॉरी. तुम्हाला त्रास होत असेल तर नाही म्हणणार मी परत. तुम्हाला सॉरी. तुला मदत करायची ना मला? हे घे, तू हे चिर, मी बघते दुसरा काहीतरी करते. खरं सांगायचं ना तर तुझ्यामुळे आज कितीतरी दिवसांनी मला असा आराम करायला मिळालाय. नाही तर हे किचनच सतत माझ्या नशिबात आहे. आता तुला कुठलीही मदत लागली ना की मला बोलव, मी येत जाईन. अगदी हक्काने बोलवीन. तिकडे जुन्या घरी पण स्वयंपाक करायचीस तू? म्हणजे दादांना आवडायचं तुझ्या हात? सॉरी, खरंच सॉरी. परत नाही होणार असं. नेत्रा, अरे बरं झालं तुम्ही पण इथेच आहात. एक गुड न्यूज आहे. का नवीन ऑर्डर बिल्डर मिळाली की काय? अगं त्यापेक्षाही मोठी न्यूज आहे. तुला ऑर्डर मिळणार याच्यापेक्षा मोठी गुड न्यूज काय असणार आहे तुझ्याकडे? आपल्याला लवकरच पिल्लूचं बारसं करायचंय. आई आजच गुरुजींशी बोलली आहे, त्यांनी 2-3 तारखा दिल्या आहेत. आता बघू कधी करायचं ते. अरे देवा. काय? अरे वा, अरे वा असं म्हणाले मी. बरं ऐक, मी तुला ह्यासाठी सांगतोय की तुला या सगळ्यामध्ये माझी मदत करायची, माझी असिस्टंट म्हणून. त्यामुळे जी काय तयारी लागेल ती अगोदरच करून ठेव. तुला असिस्ट करायचंय म्हणजे मोडलं माझं कंबरड. मी नाही करणार. वेडी आहेस तू. तुला माझ्यासारख्या हुशार माणसाबरोबर काम करायची संधी मिळते, ते पण असिस्टंट म्हणून. अगं 4 चोपडी फेल तू. तुझं कर्तृत्व काय? माझी बायको हेच तुझं कर्तृत्व. त्यामुळेच हे सगळे मान मिळत आहेत. आली तुझा मानही नको आणि तुझं कामही नको. बघा आता.
तुम्हारी शरण में तांबड़े बाबा मेरे बाबा तांबड़े बाबा। नाही काही नाही केलं, नको. वहिनी काय झालं वहिनी? अहो मी काय काही नाही, सॉरी. हे या काय सायको आहेत की काय? नाही, दादानी खूप छळलंय त्यांना. सगळ्याच गोष्टींची भीती बसली आहे मला. जरा काही खुट्ट झालं तरी घाबरणारच त्या. अरे सुहासराव, काय योगायोग आहे बघा. मी आता तुम्हालाच फोन करणार होते. का मावशी काही महत्वाचं होतं? हो, तसं महत्वाचंच होतं. म्हणजे आम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की तुमचं आणि प्रियाचं लग्न लवकरात लवकर व्हावं. मागे तुम्ही एकदा अगदी दुसऱ्या दिवशी लग्नाला तयार झाला होता. आता अगदी उद्या नाही, पण निदान पुढच्या आठवड्यात तरी व्हावं अशी अपेक्षा आहे. हे तुमचं मत आहे की प्रियाचं? मत माझंच आहे, पण प्रिया सुद्धा नाही म्हणणार नाही. नाही, मला त्या संदर्भात आधी प्रियाशी बोलायला हवं. हो, तुम्ही बोलून घ्या, पण आणि मावशी, त्या बोलण्यावरच ठरणार आहे की मी आणि प्रिया लग्न करणार आहोत की नाही. आणि मला या बाबतीमध्ये प्रियाचं मत जाणून घेण्यात जास्त इंटरेस्ट आहे. हे आयटम तुझा हिरो आलाय खाली. कोण? सुहास? नाही, सलमान खान. नेत्रा तू? तू काय? अजून कोण येणार आहे तुला भेटायला? ओ सॉरी सॉरी सॉरी. तुझं कन्फ्युजन होणं साहजिक आहे नाही का? एक हिरो थोडी नाही तुझा. 3 बांधून ठेवलेस ना पदराशी. पण आता तरी सुहासच आलाय. हा सुहास ना स्वतःच्या हाताने माती खातो. त्याला इतके वेळा सांगितलंय न फोन करता यायचं नाही, मला सरप्राईज विजिट्स आवडत नाहीत, तरी सुद्धा आला ना. घ्या, आता रुद्र स्वरूप दाखवावं लागणार. कसला माज आहे का तुला? लहानपणी ना गोव्यात आमच्या गल्लीत एक बेवडा राहायचा, पेद्रो सॅन्टोस. तो त्याच्या बायकोला म्हणायचा, पोटाक नाही खिचो आणि फुकटचो लोचो. का? म्हणजे आपली किंमत 5 पैशाची नसू दे, माज करायचा 500 रुपयात, नाही का? शट अप. आता निघ इकडनं. ही निघतीच आहे, पण तुला एक गोष्ट सांगून ठेवते. तुझ्या हिरोचा मूड मला आता लव्ह सीनचा नाही वाटत, ऍक्शन सीनचा वाटत. सांभाळ. ए थांब थांब थांब. म्हणजे काही बोलला का तो तुला? बोलला बहुधा काहीतरी. नेत्रा नाटक करू नको. सांग का बोलला ते. हात जोडून प्लीज म्हण, मग सांगेल. मी हात जोडू तुझ्या समोर? गेट लॉस्ट. माइंड युअर ओन बिझनेस दॅट. काय झालंय? म्हणजे काही झालंय का? मी एकदम अशी टोकाची भाषा करताय. मावशी, आय एम सॉरी, पण म्हणजे तुम्हाला हे जरी टोकाचं वाटत असलं तरी मला वाटतं मी मुद्द्याचंच बोलतोय. मी आलो प्रियाला भेटून.